नमस्कार. दगडफूल, स्थळ भीमाशंकर, काळ साधारण सन 1978च्या आसपास. भीमाशंकरला गेलो होतो. आई, शकूमावशी असे सगळे. मी शाळेतच होतो बहुधा. आजूबाजूला निबिड अरण्य, घनदाट जंगल असं काय काय. आणि त्या सगळ्या झाडात अनेक झाडं तमालपत्राची. हो, तेच ते. मसाल्यात वापरतात ते. आई आणि शकूमावशीने ते बघितलं. इतकी झाडं होती तमालपत्राची की तिथल्या झोपडी सदृश्य घरांच्या भिंती पर्णकुटी वगैरेच्या तमालपत्राच्या पानांच्या होत्या. मग काय, दोघींनी ती पानं तोडून जमवायला सुरुवात केली. बघता बघता माझ्या डोक्यावर अक्षरशः तमालपत्रांच्या पानांची मोळी झाली. मग माझ्या लक्षात आलं की ही सगळी एवढी पानं आपण कशी नेणार आहोत घरी मुंबईला. आणि समजा नेली तरी गरज आहे का एवढ्या आपल्याला तमालपत्रांची. उत्तर अर्थातच नाही असं होतं. त्या क्षणी मी डोक्यावरची मोळी खाली टाकली आणि दोघींना म्हटलं, काय 10-20 पानं एका पिशवीत घ्या. आईला तमालपत्र काय किंवा दुसरे मसाल्याचे पदार्थ काय हवे असायचे, कारण रोजच्या स्वयंपाकात लागणारा ब्राह्मणी गोडा मसाला आई स्वतः तयार करत असे. आता गोड्या मसाल्यात काय काय घालतात हे मला आजही माहिती नाही. तरी लवंग, दालचिनी, मिरी इत्यादी मसाल्याचे पदार्थ निदान ऐकून माहिती होते, पण वेगळे वाटायचे. बहुधा त्यांच्या वेगळ्या नावामुळे. ते म्हणजे तमालपत्र आणि दगडफूल. आई एकतर कामात व्यग्र असायची आणि माझ्यासाठी आजोबा होतेच राखीव. त्यामुळे मग दगडफूल म्हणजे काय, दगडाचं फूल कसं असतं, कोण तयार करतं, या आणि अशा सगळ्या प्रश्नांनी मी आजोबांना भंडावून सोडत असे. अर्थात आजोबा माझ्या बुद्धीला पटेल अशी सगळी उत्तरं शांतपणे देत असत. मग काय, त्या रात्री गोष्टही दगडफुलाची असे झोपण्यापूर्वी. आणि परीकथेतील दगडफूल ते भूगर्भशास्त्रातील दगडफूल, असा सगळ्या माहितीचा खजिना लहानग्या मिलिंदापुढे रिता होत असे. प्रत्यक्ष दगडफूल बघण्याची संधी आताही कमीच मिळते. पण जेव्हा जेव्हा वीणा मिसळण्याच्या डब्यात गोडा मसाला नव्याने काढते, त्या रात्री मी पुन्हा लहान होऊन आजोबांच्या कुशीत शिरून झोपतो, गोष्ट ऐकत दगडफुलाची. मिझो, असाच एक दगडफूल दिवस 2025. आजचा बोनस. गेल्या आठवड्यात मी दगडफुलं बघितली, शेकड्यांनी, विविध आकारातली, रंगांची. ही दगडफुलं होती ती मसाल्याचा पदार्थ नव्हे, तर खरोखरच शब्दशः दगडाची फुलं. सगळीच निसर्गनिर्मित. त्यातून काही कलाकृती मानवाने तयार केलेल्या, मात्र बहुतांश निसर्गनिर्मितच. नाशिकजवळ सिन्नर येथे एक संग्रहालय आहे, मिनरल म्युझियम. आपल्या या पृथ्वीच्या पोटात, दगडांच्या पोटात अनेक प्रकारची खनिजं मिळतात. अगदी सोन्यापासून ते इतर मौलिक माणिक मोती. अत्यंत वेगळं आणि सुंदर असं हे संग्रहालय आहे. त्या दगड फुलांच्या फोटोंचा अल्बम हाच आजचा बोनस. नमस्कार.